प्राजक्ताताई गावकर ह्या क्लिनिकल सायकोलॉजिकल मध्ये मास्टरी त्यांची केलेली आहे. त्यांना 9 वर्षाचा एक्सपिरियन्स या फील्डमध्ये आहे. आपल्याला कल्पना असतो करिअर गायडन्स किती महत्वाचा आहे. करिअर गायडन्स मध्ये एज्युकेशनल, इमोशनल, रिलेशनशिप, कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये हा मनाचा आपल्याला कल कोणत्या बाजूला आहे तर त्या कलाकडे आपल्याला जाण्यासाठी त्या उत्कृष्ट गायडन्स करतात. त्या वाशीच्या कॉलेजला, ज्याला मॉडर्न कॉलेज आधी म्हणायचे, त्या कॉलेजमध्ये त्या प्राध्यापक आहेत. त्याच्यानंतर ते थेरपिस्ट म्हणून काम करतात. SIC नेरुळला पण कार्यरत आहेत. आपल्या योग वर्गात यापूर्वी त्या 2 वेळा येऊन गेल्यात आणि ह्या आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत आणि आज पुन्हा ते आपल्या समोर येत आहेत. मला प्रार्थना करतो की त्यांनी या विषयावर आपलं व्याख्यान सुरू करावं. नमस्कार. मला इथे पुन्हा एकदा संधी देताय तुम्ही सगळ्यांना माझा नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांना भेटून खूप छान वाटतंय. तुम्ही सगळे ज्या आता वयात आहात किंवा जो एक्सपिरियन्स तुम्हाला आहे आयुष्याकडे बघण्याचा किंवा आतापर्यंत तुम्ही जे काही अनुभवलेलं आहे त्याच्या पुढे मी जे काही प्रेझेंट करते त्याला फारसं काही हे वाटणार नाही कदाचित तुम्हाला, पण काही पॉइंट्स आहेत जे आपल्याला आता स्वतःला रिमाइंड केले पाहिजेत या लेवलवरती. म्हणून कदाचित आपण ह्या सेशन मधून एकदा गो थ्रू करतोय, एकदा जातोय की आपण पुन्हा एकदा स्वतःला रिफ्रेश करूयात आणि आठवण करून देऊयात जर काही गोष्टी विसरलो असेल तर, की ज्यामुळे आपण आपलं मन आणखीन स्ट्रॉंग करू शकतो आणि जितकं जास्त ती मनाची जी पॉवर आहे ती वापरू शकतो. आणि आता जी कोविडची जी भीती आपण घेतोय किंवा कोविडचीच नाही तर आणखीही बरेच अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे भीती मनामध्ये घर करून बसते. तर ह्याबद्दल आपल्याला काय काय करता येऊ शकतं याबद्दल आपण जस्ट एक आढावा घेऊयात. तर मी इथे रिप्रेझेंटेशन पिक्चर म्हणून इथे हे कुंडलिनी शक्तीबद्दल मी एक फोटो इथे पोस्ट केलेला आहे. त्याचा सरळ संबंध तुम्ही जो काही योगाचं जे आचरण करत या रुटीन मध्ये त्यामुळे बऱ्यापैकी तुम्ही कुंडलिनी शक्तीच्या जागृततेकडे ध्यानस्थ होऊन त्याकडे तुम्ही प्रवास करू शकता किंवा तुम्ही करत आहात. इनफॅक्ट तुमच्यापैकी काही जणांनी कदाचित तो प्रवास ऑलरेडी सुरू केलेला आहे, तर काही जण सहस्रारापर्यंत पोहोचलेलेही आहेत. तर या सगळ्या गोष्टी नेमक्या नॉर्मल माणसाने कशा कराव्यात किंवा आपण सहस्रारापर्यंत तर पोहोचू शकतो की नाही माहिती नाही. अगदी टॉपला तुम्ही जेव्हा बघतायत की वरती मस्तिष्क वर एक कमळाचं प्रतिबिंब आहे. तर ही सगळी जी 7 चक्र आहेत संपूर्ण शरीरामधली, तर ह्या चक्रांमार्फत आपण एक प्रवास करून स्वतःला पूर्णतः जागृत करणं किंवा स्वतःचं मन पूर्णतः जागृत करणं आणि स्वतःच्या अवतीभोवतीच्या गोष्टी, स्वतःच्या मनातील गोष्टी, या संपूर्ण गोष्टींवर नियंत्रण मिळवणं. या सगळ्या गोष्टी खूप अलौकिक आहेत आणि त्या करून घेणं किंवा स्वतःकडून त्या गोष्टी अंमलात आणणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर ही कशी करता येऊ शकते याची अगदी फर्स्ट स्टेप आपण बघूयात. म्हणजे नॉर्मल माणसाने काय केलं पाहिजे की जेणेकरून स्वतःबद्दलचा अवेअरनेस वाढेल आणि स्वतःबद्दल आणखीन काही काही गोष्टी कळतील, स्वतःच्या मनाबद्दल काही गोष्टी कळतील. मी एक एक्सप्लेनेशन म्हणून इथे हे केलेलं आहे की शहनशाह नावाच्या शायराने मनाच्या चंचलतेचं असं वर्णन केलं होतं की बालक मन और वानरा कबहू न रे निचंत, बाल और वानर सोत है यह सोवत में भी उडंत. म्हणजेच बालक जसे बालक मन किंवा वानर
हे कधीच शांत बसत नाहीत, चुपचाप बसत नाहीत. बालक व वानर झोपल्यास चुपचाप राहतात, पण मन हे झोपेतही उड्डाण भरतं. झोपलेलो असलो तरी सुद्धा आपण आयदर स्वप्न बघतो किंवा आपल्या मनातल्या अशा ठिकाणी पोहोचतो जिथे आपण खरोखर व्हर्च्युअली पोहोचू शकत जिथे खरोखर शारीरिक रित्या पोहोचू शकत नाही किंवा अशा आशा आपण ज्या मनामध्ये ठेवलेल्या असतात त्या स्वप्नामध्ये पूर्ण होताना आपण बरेचदा बघतो. ते इतकं चंचल असं हे मन आहे. सदाचारेण सर्वदा शुद्धं भवति मानसं निर्मलं च विशुद्धं च मानसं देवमंदिरम. अर्थ, सर्वदा चांगले आचरण केल्याने मन शुद्ध होते. मनाची शुद्धी ही खूप महत्वाची आहे, खूप गरजेची आहे. असे निर्मळ व हे जणू देवाचेच मंदिर आहे. मानाने वागा, मनाने कृती करा. पण मन षड्रिपूने बांधलं असेल तर तथाकथित योगाभ्यास करूनच पवित्रता धारण होईल. तर ही पवित्रता म्हणजे नेमकं काय? म्हणजे आज आपण जे म्हणतो पाप पुण्य वगैरे ह्या गोष्टी सगळ्या फोल आहेत काही प्रमाणात. आमच्या पिढीला जर तुम्ही कोणी विचारलं किंवा आमच्या पुढच्या पिढीला, तर आत्ताची जी नवीन पिढी आहे ती तुम्हाला पाप पुण्य सारख्या या गोष्टींना डेफिनेशन ऍक्सेप्टच नाही करत बऱ्याच प्रमाणात. आणि जे काही तुमच्या जनरेशन मध्ये ह्या गोष्टी अजूनही रूढ आहेत त्यामधलं नेमकं गमक काय आहे? आपण नेमकं कुठल्या गोष्टीला पाप समजतो, कुठल्या गोष्टीला पुण्य समजतो? आजची पिढी ते का मानत नाही? ह्या सगळ्यांमध्ये बरीच तफावत आहे. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. प्रत्येकाची अँटिसिपेट करण्याची ताकद वेगळी आहे. तर ह्या सगळ्यांमध्ये आपण 6 शत्रू मानतो, ते काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. तर ह्यांचा आपण ह्यांचा काय म्हणतात आपण अनाचरण करावं अशा गोष्टींचं, आणि जेणेकरून आपण मन जास्तीत जास्त शांत करू शकू, मन एकाग्र करण्यासाठी आपल्याला मदत होईल. तर ह्या गोष्टी मी आधी सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ह्या 6 पैकी आपण सध्या लोभी झालेलो आहोत जगण्या प्रित्यर्थ. तर एक अशी वेळ येणार आहे आयुष्यात की जिकडे आपण काही न करता म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणाने मृत्यू हा संभव आहेच आहे. त्याला तुम्ही कधीही टाळू शकत नाही. आपण आत्मा जरी आपण काय म्हणतात अमर्त्य असला तरी पण शरीर मात्र मृत होण्याची नक्कीच हे आहे. तर सगळ्यांना त्या गोष्टी माहीत असताना सुद्धा आपण त्या गोष्टीचा लोभ जो मनामध्ये धरतो आणि त्यामुळे मुळातच जी भीती जी स्टेम करते मनामध्ये की अरे असं होईल, अरे तसं होईल, अरे कदाचित मृत्यू होईल, अरे कदाचित मी जास्त जगू शकणार नाही, कदाचित मला फार त्रास होईल, तर वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा लोभ असेल किंवा मला छान जगता नाही येत आहे किंवा मला बाकी कुठल्या गोष्टीमध्ये काही त्रास होतो आहे, तर ह्या लोभापोटी आपण कुठेतरी भीतीला जन्म देतो. तर ही भीती आपण कशी घालवायची किंवा ह्या भीतीवरती नियंत्रण कसं मिळवायचं? पूर्णपणे भीती घालवू शकत नाही, तर यावर आपण नियंत्रण कसं मिळवायचं? सगळ्यात आधी जाणून घेऊया की मनाचे कुठले कुठले विभाग आहेत. एक आहे बीटा अवस्था, एक आहे अल्फा स्टेट, एक आहे थीटा अवस्था आणि एक आहे डेल्टा अवस्था. या तीनही अवस्था मेंदूच्या 4 वेगवेगळ्या वेव्स मध्ये आपण मोजतो. तर बीटामध्ये आपलं मन चेतन असतं, म्हणजे जागृत असतं. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जे काही ऍक्शन फेज असते, ऍक्टिव्ह फेज असते, ती जागृत अवस्था असते. ती म्हणजे बीटा अवस्था. अल्फा अवस्था जी असते, अल्फा स्टेट, जिचा वापर हिप्नॉटिझमसाठी केला जातो किंवा जी आपल्याला मेडिटेशन स्टेट साठी सुद्धा वापरली जाते. तर यामध्ये चेतन आणि अवचेतन अशा दोन्हीही म्हणजे धड मन झोपलेलंही नसतं आणि धड ते पूर्ण जागृतही नसतं, पूर्ण ऍक्टिव्हही नसतं. तर अशी फेज कधी असते? ही फेज असते आपली झोपण्याच्या आधी अर्धा तास किंवा उठल्यानंतर अर्धा तास. म्हणून आपण आतापर्यंत ऐकत आलोय की सकाळी उठल्यावर अभ्यास करावा किंवा सकाळी उठल्या उठल्या अभ्यास केला तर तो लक्षात राहतो. तर याची कारणं काय आहेत? कारण त्यावेळेला तुमचा मेंदू अल्फा स्टेट मध्ये असतो. ते जे आहे त्यामध्ये ग्रास्पिंग खूप चांगली असते या अल्फा स्टेट मध्ये, आणि त्यामुळे इथे जास्तीत जास्त आपण स्वतःवरती लक्ष केंद्रित करू शकतो, यामध्ये ध्यान करू शकतो, यामध्ये मेडिटेशन करू शकतो किंवा मेडिटेशन आणि ध्यानाद्वारे तुम्ही अल्फा स्टेट निर्माण करू शकता. तर
कुठल्याही वेळी ही स्टेट आपण निर्माण करण्यासाठी ध्यान अवस्था आत्मसात करू शकतो. तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे, की अल्फा स्टेट आपल्यासाठी गरजेची आहे, जर काही बदल घडवून आणायचे असतील स्वतःमध्ये. मग ते अगदी कोणाला ॲडिक्शन असेल कुठल्या गोष्टीचं किंवा कुठल्याही प्रकारची भीती असू देत किंवा कुठल्याही प्रकारचं मानसिक संतुलन जे बिघडलेलं असेल, त्याला रिपेअर करण्यासाठी अल्फा स्टेट खूप महत्वाची आहे. हे सर्व करना है कि हे ईश्वर, इस योग की साधना से मेरे शरीर की सारी माफ करा मला. ओके. थीटा अवस्था, जिथे आपली झोपेची स्थिती असते, जिथे चेतन मन झोपलेलं असतं आणि अवचेतन मन मात्र जागं असतं. म्हणजे अनकॉन्शियस माइंड जे आहे ते पूर्णपणे जागं असतं. आता इथे सुद्धा आपण म्हणतो की 3 मनाच्या अवस्था ज्या फ्रॉइडने दिलेल्या आहेत, त्याला आपण असं म्हणतो की कॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. जिथे अल्फा स्टेटमध्ये सबकॉन्शियस माइंड जागं असतं, तिथे थीटा स्टेटमध्ये अनकॉन्शियस म्हणजे अवचेतन माइंड जागं असतं. आणि डेल्टा अवस्थेमध्ये मात्र पूर्णपणे गाढ निद्रा असते. म्हणजे इथे जी फ्रिक्वेन्सी असते मेंदूच्या वेव्हलेन्थची, ती खूप कमी असते, सर्वात कमी असते. 3.5 हर्ट्झ पेक्षा कमी असते. आता हे टेक्निकल आपण जास्त त्याच्यामध्ये जाणार नाही आहोत. आपल्यासाठी महत्वाची आहे अल्फा स्टेट. या अल्फा स्टेटमध्ये जाऊन जितकं आपण स्वतःला समृद्ध करू शकतो, तर ऑर्डिनरी माणूस कुंडलिनी शक्ती किंवा ह्याला सर्पेंट पॉवर सुद्धा म्हटलं जातं. तर असं मानतात की कुंडलिनी डॉर्मेंट जे तुम्हाला दिसतंय इथे, ते एक प्रकारचा असा तो सर्प, त्याची जी कुंडली असते ती सोडवणे आणि तिला तुम्ही संपूर्ण आपल्या सहस्रारा चक्रापर्यंत पोहोचवणे, ही जी प्रोसेस आहे, तिला आपण ध्यान अवस्था किंवा मेडिटेशनची प्रोसेस किंवा आणखीन इतर स्वतःला समजून घेण्याच्या अवस्थांमध्ये आपण कन्व्हर्ट करू शकतो. तर ऑर्डिनरी माणूस कितपत हे करू शकतो, तर ऑर्डिनरी माणसाकडे कुंडलिनी शक्ती जागृत करण्याची क्षमता येत नाही, जोपर्यंत तो काही गोष्टी आचरणात आणत नाही. आणि तेच आपण बघतो की हठयोगी असतील किंवा लेट कुंडलिनी मॉडेलमध्ये आपण इथे दिसतंय की कशा प्रकारे संपूर्ण ऊर्जा स्रोत स्वतःचं एक शरीर त्यांनी बनवून घेतलेलं आहे आणि ते इतर ठिकाणी सुद्धा त्या ऊर्जेचा प्रवास सुरू केलेला आहे. तर कुंडलिनी जेव्हा सहस्रारा चक्रापर्यंत पोहोचतेय, त्यानंतरचं जे काही चेतना अवस्था असते, ती फार अलौकिक असते आणि त्यामुळे बॉडी बिकम्स इमॉर्टल जे इथे म्हटलेलं आहे. त्यामुळे काय होतं की तुमची शरीराची प्रतिकार क्षमता सुद्धा कैक पटीने वाढते. सगळ्यात महत्वाचं मी सांगेन इथे जेव्हा आपण म्हणू की ह्या पॉवरफुल माइंडचा तुम्ही स्वतःवरती उपाय म्हणून वापर करावा, तर सगळ्यात पहिली स्टेप असेल तर स्वतःशी आधी खूप काइंडली वागा, खूप स्वतःला शांतपणे समजून घ्या, स्वतःवर दया करा, स्वतःवर प्रेम करा. हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर काही महत्वाच्या स्टेप्स आपण बघूयात, की कसं आपण स्वतःवरती दया करू शकतो. स्वतःवरती कसं आपण जास्तीत जास्त लक्ष देऊ मोबाईल शकतो. काय झालं माहिती आवाज नाही. माफ करा. नाही मॅडम, चालू द्या, कंटिन्यू बोला बोला. तर ही जी मनाची अवस्था आहे तिचे आपण बघितलं की इथे हठयोगींची जी लेवल आहे ती तर शक्य नाहीये इतकं हे करणं. जरी मी कितीही इनपुट्स दिले तरी पण तेवढं अचीव करणं फार कठीण आहे. तरी मी ऍटलिस्ट माझी कमीत कमी मी स्टेप 1 तरी करू शकते की स्वतःला स्वतःच्या मनाची शक्ती जाणून घेणं किंवा ती शक्ती स्वतःमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात साठवणं किंवा तिच्यावरती नियंत्रण ठेवणं, ह्या गोष्टी तरी मी कमीत कमी करू शकते. तर मी त्यासाठी काय केलं पाहिजे? तर मी स्वतःवरती पहिल्यांदा दया केली पाहिजे. स्वतःशी मला सानिध्य असलं पाहिजे. स्लो ब्रीथिंगमुळे काय होतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या एका स्लाइडमध्ये. रिसर्च द्वारे सुद्धा हे सिद्ध झालेलं आहे की स्लो ब्रीथिंगमुळे जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा हा मेंदूपर्यंत होतो
आणि त्याचे खूप सारे आमूलाग्र बदल तुमच्या पूर्ण शरीरात होत असतात. त्यानंतर आहे प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन, की जिकडे मसल टेन्स करणं आणि मग हळूहळू ते रिलॅक्स करणं, हे एक खूप छान अशी स्टेप आहे, जिथे एन्झायटी रिलेटेड ज्या काही आपल्याला शरीरामध्ये जिथे कुठे आपल्याला ती भीती जाणवत असते, ती कशी कमी करायची ते आपण त्यातून शिकू शकतो. स्टे इन द प्रेझेंट मुमेंट, आत्ताच्या या काळात तुम्ही असणं खूप महत्वाचं आहे. आणि हेल्दी लाईफस्टाईल बद्दल तर आपण मागे सुद्धा बोललोय. इटिंग हॅज टू बी गुड, किंवा जे काही तुमचं स्लीप वेक सायकल आहे ते चांगलं असलं पाहिजे. टेक स्मॉल ऍक्ट्स ऑफ ब्रेव्हरी, लहान लहान छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्ही स्वतःची शूरता स्वतःवरच सिद्ध करा, की मी हे करू शकतो किंवा मी ते करू शकतो. किंवा आज मी माझ्या आईचं उदाहरण देते, की तिला चालताना बराच त्रास होतो. तर अशा वेळेला ती जर आज दिवसातून ती जर कमीत कमी 50 स्टेप्स जरी चालली, तरी पण तिला ती एक अचीव्हमेंट वाटते. तर मग तुम्हाला जी गोष्ट नाही जमत आहे आता या क्षणाला, ती तुम्ही करून बघणं किंवा त्याच्या पुढे एक स्टेप जाणं म्हणजे स्मॉल ऍक्ट ऑफ ब्रेव्हरी. चॅलेंज युअर सेल्फ टॉक. जेव्हा तुम्ही स्वतःशी बोलत असता, जेव्हा भीतीशी संबंधित तुमच्याकडे बऱ्याचशा गोष्टींचा साठा होतो, की अरे मी आता काय करणार, शेजारचा माणूस जर पॉझिटिव्ह असेल तर अरे माझ्या लिफ्ट मधून मी कसं जाऊ, कुठे हात लावला तर मला कोविड तर नाही होणार, कोणाच्या संपर्कात आलो, आज खूप जण होते आसपास, तर मग मला कोविड तर नाही होणार. असं हे सतत जे काही चालू असतं मनामध्ये, त्या गोष्टीला स्वतः तुम्ही चॅलेंज करत राहा, की कसं शक्य आहे, कसं होऊ शकेल असं. मी तर पूर्ण काळजी घेतोय, मी सॅनिटाईज करतोय माझा हात, मी घरात आल्यानंतर तर हात धुतोय, तोंड धुतोय, सगळं काही हातपाय धुवून मी आतमध्ये येतोय, मास्क मी जराही काढलेलं नाहीये. तर मग मी कसं काय, मला कसं काय कोविड होऊ शकतो? नाही होऊ शकत मला कोविड. सो हे जे चॅलेंजिंग आहे, चॅलेंज करणं आहे स्वतःच्या सेल्फ टॉकला, हे गरजेचं आहे. प्लॅन युअर वरी टाइम. सतत सतत कंटिन्यू तुम्ही वरी करत बसू नका, किंवा जे सकाळी उठल्यापासून आपण न्यूज चॅनल ऑन करतो किंवा मोबाईल बघतो, प्रत्येक मेसेजमध्ये, प्रत्येक ग्रुपवरती हेच चालू आहे, कोविड बद्दल हे असं करून बघा, तसं करून बघा, याचा व्हिडिओ आला, त्या डॉक्टरचा व्हिडिओ आला, ह्या डॉक्टरचा व्हिडिओ आला. काहीही गरज नाहीये, सगळं बाजूला ठेवा. आणि तुम्हाला वाटतं ना, तुम्हाला बघणं गरजेचं आहे, अपडेटेड राहणं गरजेचं आहे. फक्त संध्याकाळी अर्धा तास सह्याद्रीवरच्या बातम्या बघा. आणि अगदी ते जमत नसेल, तुम्हाला सवय झाली असेल त्या आरडाओरडा करून बातम्या सांगणाऱ्या लोकांना ऐकण्याची, तर कमीत कमी 1 तास, जास्तीत जास्त तुम्ही, इनफॅक्ट जास्तीत जास्त 1 तास तुम्ही स्वतःचा त्या गोष्टीसाठी घालवा. आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही तो वरी टाइम एक्सपिरियन्स करू नका, जेणेकरून त्या वरीजना आपण लिमिटेड ठेवू शकतो. त्या काळजींना, त्या काळजीमुळे निर्माण होणाऱ्या भीतीला आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. गेट टू नो युअर एन्झायटी. सगळ्यात आधी म्हणजे जाणून घ्या, की तुमची भीती नेमकी कशाबद्दल आहे, नेमकं काय वाटतं तुम्हाला, की ज्यामुळे तुमच्या मनात भीती आहे. आणि तुमची भीती जी आहे ती इतर जणांमध्ये सुद्धा आहे, म्हणून लर्न फ्रॉम अदर्स, ते लोक काय करत आहेत त्या गोष्टीसाठी. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टींनंतर काही छोट्या छोट्या टिप्स आहेत. तर रिमेंबर दीज टिप्स, की ह्या गोष्टी आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. सेल्फ लव्ह इज इम्पॉर्टंट. स्वतःवरती प्रेम करा. तुम्ही एक छोटंसं इकडे पिक्चर बघताय, लहान मुलं कशी स्वतःबद्दल ऑब्सेस असतात आणि खूप छान स्वतःवरती ते प्रेमाचा वर्षाव करतात. तसंच तुम्ही स्वतःवरती करायला सुरुवात करा. प्रयत्न करा हा जो सेम क्षण इथे दाखवलेला आहे लहान मुलीचा, तो स्वतः एक्सपिरियन्स करण्याचा. इट्स ओके टू आस्क फॉर हेल्प वेन रिक्वायर्ड. जेव्हा गरज आहे मदतीची, तेव्हा प्लीज ज्यांच्याकडे तुम्हाला मदत मिळू शकते त्यांना तुम्ही कॉल करा, किंवा त्यांच्याशी तुम्ही बोला, त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करा. आणि तुमचे पूर्ण प्रयत्न करा, की मी आज मेसेज असं बरेचदा माझ्या बाबतीत असं घडलेलं आहे, की समोरून व्यक्ती मेसेज करतात, पण मग नंतर मी जेव्हा त्यांना सांगते, की या वेळेला तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता, किंवा ही वेळ आहे, आपण बोलू शकतो, किंवा मी त्या क्षणी जेव्हा बोलायला सुरुवात करते, तर जास्त काही ओपन अप होत नाहीत, किंवा मला मदतीची गरज आहे असं सांगत नाहीत. आणि मग अल्टिमेटली खूप उशीर झालेला असतो, आणि मग त्यावेळेला खूप कठीण होऊन गेलेल्या असतात गोष्टी. मग त्या सॉल्व्ह करायला पण तेवढाच वेळ द्यावा लागतो, आणि त्यावेळेला तुमची मनाची जी स्थिती असते ती अशी असते, की नाही, मला आत्ताच्या आत्ता उपाय हवाय आणि आत्ताच्या आत्ता यातनं बाहेर पडायचंय. तर यासाठी सुरुवातीपासूनच स्वतःच्या प्रॉब्लेम्सना ओळखा, आणि जर मदतीची गरज आहे तर ती इमिजिएटली घ्या.
एज्युकेट युअर माइंड, मेक इट अवेअर ऑफ रियालिटी. आता सध्या काय चाललं आहे याची माहिती असणं गरजेचं आहे. स्वतःला एज्युकेट करत राहा, पण हे तुम्ही एज्युकेट करत आहात याची जाणीव ठेवा. अवेअर राहा स्वतःबद्दल, स्वतःच्या मनाबद्दल, की मनाने काय ग्रास्प केलंय. पॉवर ऑफ फोकस खूप महत्वाचा आहे. पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन आणि पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. आपण सबकॉन्शियस माइंडच्या पॉवर बद्दल जस्ट बोललोच आहोत, पण पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन आणि पॉवर ऑफ फोकस बद्दल आपण नेक्स्ट काही स्लाइड्स मध्ये बोलणार आहोत. जसं मी म्हटलं, स्लो ब्रीदिंग बद्दल मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर स्लो ब्रीदिंगचा काय काय इफेक्ट होतोय आपल्यावर, किंवा ज्याला आपण उज्जयी प्राणायाम म्हणतो, तर ह्या गोष्टींमुळे काय इफेक्ट होतोय तुम्हाला पिक्चर मध्ये दिसतंय. सिम्पली नॉर्मल ब्रीदिंग मध्ये माणूस 17-18 वेळा ब्रीथ करतो एका मिनिटामध्ये, आणि त्याचा ऑक्सिजनचा पुरवठा मेंदूला किती होतो तो बघा. जे काही निळं तुम्हाला दिसतंय ते आहे ऑक्सिजन लेवल्स, आणि ज्या उजव्या बाजूला हायपर व्हेंटिलेशन मध्ये तुम्हाला दिसतंय, जिकडे जास्तीत जास्त 6 वेळा किंवा 6 पेक्षा कमी वेळा आपण जेव्हा स्लो ब्रीथ करतो, एका मिनिटामध्ये तुम्ही 6 वेळा किंवा 7 वेळा जेव्हा ब्रीथ करता, तेव्हा तुमचं हायपर व्हेंटिलेशन होतं, आणि त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा जास्तीत जास्त मेंदूपर्यंत पोहोचतो. स्लो ब्रीदिंग म्हणजे नेमकं काय, आपण याआधी पण बोललोय. स्लो ब्रीदिंग मध्ये सावकाश, अगदी हळुवारपणे श्वास आत घ्यायचा, तो जितका होऊ शकेल आतमध्ये साठवून ठेवायचा, आणि नंतर हळूहळू हळुवारपणे अगदी तो बाहेर सोडायचा. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 5 काउंट वरती तुम्ही 1 2 3 4 5 मध्ये तुम्ही श्वास आत घ्या, आणि हळूहळू 8 काउंट वरती तो श्वास बाहेर सोडा. हा अगदी सोप्यात सोपा एक्सप्लेनेशन आहे. याच्यामध्ये BRS वगैरे अशा बऱ्याच गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत ज्या टेक्निकल आहेत. तर BRS म्हणजे काय, तर इट्स नथिंग बट एक्सक्यूज मी, जिकडे तुम्ही हार्ट कॅपॅसिटी जी आहे ती मेजर करता, तर किती एफिशियंटली तुमचं हार्ट काम करत आहे हे BRS वरून ठरतं, BRSच्या रेटिंग वरून ठरतं. तर स्लो ब्रीदिंगमुळे काय होतं, की इक्वल इन्स्पिरेशन आणि इक्वल एक्सपायरेशन होतं. म्हणजे जितके तुम्ही ब्रीद इन करता तेवढेच ब्रीद आउट करता. हे तुम्ही कंट्रोल करून करता. जेव्हा तुम्ही श्वासांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करता, तसंच तुम्ही विचारांवरही नियंत्रण मिळवण्याची ही एक फर्स्ट स्टेप आहे असं समजू शकता, की जिकडे तुम्ही प्रॅक्टिस सुरू करू शकता, की ओके मी आता ब्रीद वरती कॉन्सन्ट्रेट करू शकतोय आणि ब्रीद कंट्रोल करू शकतोय, तर मी माझ्या विचारांना सुद्धा कॉन्सन्ट्रेट करून कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू शकतो. तर ह्या प्रकारे, अशा प्रकारे तुम्ही तुमची हेल्थ जास्तीत जास्त इम्प्रूव्ह करू शकता ब्रेनची. त्यानंतर काही आणखी टिप्स इथे बघूयात. बी फ्लेक्सिबल विथ युअर थॉटफुल कॉन्सेप्ट. बऱ्याचदा आपल्याला बऱ्याचशा गोष्टींबद्दलच्या कॉन्सेप्ट मनामध्ये आपण आखून ठेवलेल्या असतात, की ही गोष्ट अशीच असायला हवी, किंवा ती गोष्ट तशी नसेल तर मग ते खूप मोठं प्रॉब्लेम आहे. तर ह्या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या थोड्या फ्लेक्सिबल करा. त्या गोष्टींमध्ये जे असंच किंवा तसंच हे जे आहे ते काढून टाका. हे असे असू शकतात किंवा हे तसे असू शकतात. मी यावरती कमेंट जास्तीत जास्त नाही करू शकत, किंवा मी यामध्ये जास्तीत जास्त बदल नाही करू शकत. काही गोष्टी माझ्या हातात आहेत, काही नाहीत. तर यासाठी फ्लेक्सिबल असणं खूप गरजेचं आहे. लिव्ह प्री ऑक्युपेशन्स विथ युअर थॉट्स. म्हणजे ज्या गोष्टींबद्दलचे तुमच्या मनात विचार आधीपासून आहेत, खूप वर्षांपासून आहेत, किंवा एखाद्याबद्दलचं दुराग्रह आहे, किंवा एखाद्या सिच्युएशन बद्दलचा दुराग्रह आहे, किंवा स्वतःमधल्या काही उणीवांचा दुराग्रह आहे, ह्या गोष्टी काढून टाकण्याचा प्रयत्न करा मनातून. जर त्या निघत नसतील तर काय करा, फाइंड एव्हिडन्सेस फॉर युअर वरीज आणि अझम्पशन्स. जे तुम्ही प्री ऑक्युपाय केलेले थॉट्स आहेत, जे त्या गोष्टीशी निगडीत तुम्ही जे धरून ठेवलेले विचार आहेत, त्यामुळे तुमच्या मनात ते अझम्पशन्स तयार होतात, की हे अशा प्रकारेच आहे आणि मला जे वाटतं तेच योग्य आहे. म्हणजे भले समोरचा माणूस दोषी नसेल, तुम्ही तुमच्या मनातून तो दोष सिद्ध केलेला असतो, पण त्यासाठी तुम्हाला जर एव्हिडन्सेस मिळत नसतील तर तुम्ही यावरती विचार करायची गरज आहे. आणि म्हणून एव्हिडन्सेस म्हणजे त्याबद्दलचे जे काही तुम्हाला काय म्हणतात, प्रूफ, काय म्हणा एव्हिडन्सला मराठीत, ठीक आहे. तर एव्हिडन्सेस तुम्ही जोपर्यंत फाइंड आउट करत नाही तोपर्यंत तुमचे अझम्पशन्स ट्रू नाहीयेत, खरे नाहीयेत. तुम्ही जे मनामध्ये ग्रह करून ठेवलेत त्याला काहीतरी अर्थ असायला हवा. त्याच्या मागे जर तुम्हाला काही कारण मिळतच नसेल तर तुमचे जे काही ग्रह आहेत ते तुम्ही खोडून काढले पाहिजे. बी ऑर्गनाइज थॉटफुली टू.
आपण बरेचदा कपाट अरेंज करतो, बरेचदा काही वस्तू ऑर्गनाईज करतो, प्रॉपर सगळ्या गोष्टी ठेवण्याचा प्रयत्न करतो. तसंच आपल्या विचारांना सुद्धा ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करा. जसं मी म्हटलं की एक वरी टाइम फिक्स करा, तसंच प्रत्येक गोष्टीला थोडा थोडा वेळ देणं गरजेचं आहे. सकाळी आपण जसं योगा करत आहात, नंतर ब्रेकफास्ट करता, नंतर जेवण, नंतर अ, अ, एक वामकुक्षीचा एक वेळ, नंतर संध्याकाळी पुन्हा थोडासा स्नॅक. आता हे झालं आहाराबद्दलचं ऑर्गनायझेशन. तर यानुसार जसं तुम्ही आहाराचं नियोजन करता, तसंच विचारांचं पण नियोजन करण्याची गरज आहे. ज्या विचारांची आत्ता गरज आहे त्या विचारांबद्दल मी आता विचार करणार. त्यांना मी प्रायोरिटी देणार किंवा त्या गोष्टी मी आधी आधी करणार. तर ह्यासाठी लिस्ट डाउन करा की मला आज काय काय करायचं आहे किंवा त्या स्पेसिफिक गोष्टी आज मला ठरवायच्या आहेत की मला आठवड्याभरात काय काय अकम्प्लिश करायचं आहे. तर यामुळे काय होईल, तुमचे विचार सुद्धा ऑर्गनाइज होतील. स्टॉप कॅटॅस्ट्रोफायझिंग. पुढे ढकलणं कामांना शक्य तितकं कमी करा. पूर्णपणे स्टॉप करणं फार कठीण जातं अचानकपणे. पण ही प्रत्येकाची सवय असते. असं काही नाही की ज्या माणसाला अँक्झायटी जास्त आहे तोच माणूस असं काहीतरी करतो. ज्याला अँक्झायटी नाहीये तो माणूस सुद्धा कॅटॅस्ट्रोफाइज करतो. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ठीक आहे, आज नाही झालं ना उद्या करूया, नाही तर परवा करूया. काही एवढं काही फार बिघडत नाही. तर आजची गोष्ट आधीच केली पाहिजे किंवा आत्ताच केली पाहिजे किंवा ती संपूर्णतः झाली पाहिजे. तर बरेचदा असं होतं की मी 100% नाही करू शकलो म्हणून जी चणचण राहते मनामध्ये. तरी हरकत नाही, तुम्ही प्रयत्न करा आणि ती गोष्ट कमीत कमी 50% तरी पूर्ण करा. तर ती गोष्ट पुढे ढकलण्यापेक्षा कधी ती थोडीफार तरी पूर्ण करणं गरजेचं आहे आणि थोडीफार तरी अंमलात आणणं गरजेचं आहे. मॅनेज युअर टाइम. सेल्फ टाइम इज ॲज इम्पॉर्टंट ॲज फॅमिली टाइम अँड वर्क टाइम. जसं मी म्हटलं थॉट्स ऑर्गनाइज करा, जसं तुम्ही आहाराची पद्धत ऑर्गनाइज करता तसंच टाइम स्वतःसाठी पण काढा. फॅमिलीसाठी पण वेगळा टाइम ठेवा की ज्यामुळे त्या क्वालिटी टाइम मध्ये तुम्ही जे बघाल त्याने तुम्हाला स्वतःवरती बऱ्याचशा वेगवेगळ्या अवेअरनेस बद्दल तुम्हाला म्हणजे स्वतःबद्दल बऱ्याचशा गोष्टी कळतील, फॅमिलीबद्दल बऱ्याचशा गोष्टी कळतील आणि एक पॉझिटिव्हिटी फॅमिलीमध्ये आणण्यासाठी तुम्हाला खूप मदत होईल. तर हे झालं सेल्फ क्वालिटी टाइम आणि फॅमिली क्वालिटी टाइम बद्दल. आता आणखीन काय करू शकता? मी खूप जास्त मला टेन्शन येतंय आणि मी काहीही करून ह्या सगळ्या गोष्टी करूच शकत नाहीये आणि माझ्यावरती मला या गोष्टी अप्लाय करता येत नाहीये किंवा कंट्रोल होत नाहीयेत माझे विचार. तर काय करायचं? बेसिक गोष्ट अगदी कमीत कमी तुम्ही काय करू शकता? तर स्वतःला ह्या गोष्टी काही सांगत राहा आणि ह्या प्रश्नांची कमीत कमी स्वतःला उत्तरं द्या. कुठल्या गोष्टी सांगू शकता? इट्स ओके. ठीक आहे, हरकत नाही. ठीक आहे, हरकत नाही. ह्या 2 शब्दांनी तुम्हाला खूप जास्त स्वतःला मोटिव्हेशन मिळेल. स्वतःमध्ये तुम्ही स्फूर्ती जाणवू शकता. इट्स ऑल राइट. जर असं काही वाईट घडलंय, ठीक आहे, हरकत नाही. जे काही होतंय त्याने आपल्याला स्वतःला किती इजा पोहोचते किंवा त्या प्रॉब्लेमच्या किती आपण जवळ आहोत, त्या गोष्टीने आपण किती अफेक्ट झालेलो आहोत, किती त्या गोष्टीचा इन्फ्लुअन्स स्वतःवर होतोय. तर ह्या गोष्टींबद्दल मी आता करू काय शकतो? ओके, सो व्हॉट नीड्स टू बी डन टू रिझॉल्व्ह दिस? आता मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा? यासाठी काय केलं पाहिजे? ह्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सो नाऊ व्हॉट आय कॅन डू? मी काय करू शकतो? मला माहितीये की ह्या गोष्टी सोडवण्यासाठी मला काय केलं पाहिजे, पण मी काय करू शकतो? ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी जर अनकंट्रोलेबल असतील, बरेचदा आता बघितलं आपण एक फेज निघून गेली थँकफुली की जिकडे ऑक्सिजन सिलेंडर्स नव्हते, जिकडे रेमडेसिवीर नव्हते आणि प्रचंड तणाव होता, संपूर्ण समाज व्यवस्थेवर तो पूर्णपणे तणाव होता. तो हा तणाव आता अनायसे कमी झालेला आहे. पण कदाचित पुन्हा येऊ शकतो किंवा काहीही होऊ शकतं. तर यासाठी मी काय केलं पाहिजे? माझ्या हातात काय-काय गोष्टी आहेत? मी ऑक्सिजन सिलेंडर पुरवू शकतो का? किंवा मी तो कुठून अरेंज करू शकतो का? ठीक आहे, मला त्यासाठी काय केलं पाहिजे? मी तेवढंच करू शकेन. त्या पलीकडे जाऊन माझ्याकडे जर काही गोष्टी अपेक्षित माझ्या हातात जर काही गोष्टी नाहीयेत, म्हणजे मी ऑक्सिजन पुरवून दिला, मी रेमडेसिवीर आणून दिलं किंवा मी प्लाझ्मा प्रोव्हाईड केला पेशंटपर्यंत, मी सगळ्या गोष्टी पोहोचवतोय, रोज मी जेवण देतोय, मी रोज सगळ्या गोष्टी शेअर करतोय, मी सतत बोलतोय पेशंटशी किंवा मी वेगवेगळ्या प्रकारे पेशंटला
पेशंटच्या मनाला चालना देण्यासाठी किंवा सतत मोटिवेट ठेवण्यासाठी प्रयत्न करतोय, तरी पण अल्टिमेटम काय आहे की तुम्ही कुठपर्यंत स्वतः हे करू शकता, तर त्या पेशंटने सुद्धा त्या गोष्टी तेवढ्या हे केल्या पाहिजेत, तेवढ्या पॉवरफुली घेतल्या पाहिजेत. जर कुठेतरी मोटिवेशन मध्ये कमतरता झाली आणि त्या विषाणूचा संसर्ग अति झाला, तर फार कठीण असतं त्या व्यक्तीसाठी सुद्धा या सगळ्या गोष्टी पेलणं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या काही गोष्टी आपण देवावरती सोडून द्याव्यात. जिथे आपण काही करू शकत नाही त्या गोष्टींबद्दल आपण दुर्विचार मनात आणण्याची गरजच मुळात नाहीये. तर ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. लेट मी सी व्हॉट हॅपन्स. बघूयात आपण काय करू शकतो आणि करून तरी बघूयात की काय काय होऊ शकतं. म्हणजे आपण जर स्वतः इथे मी इथे म्हणेन की मी स्वतः जर संसर्ग रहित झाले, संसर्ग झाला मला, तर मी प्रयत्न करेन की बघूयात मला काय काय करता येतंय, बघूयात मी कितपत स्वतःवरती काम करू शकते. आता हे सगळं कोविडशी रिलेटेड झालं, पण अदरवाईज सुद्धा इतर कुठल्याही प्रकारच्या अँझायटी बद्दल सुद्धा मी या गोष्टी अप्लाय करू शकते, की जिकडे मला भीती वाटते की मी एखादं समजा फॉर एक्झाम्पल काही जणांना कॉक्रोचची भीती वाटते, तर मी त्या झुरळाच्या जवळ नाही जाऊ शकत किंवा ते झुरळ लांबून जरी दिसलं तर मी पळून जाणार किंवा ते अगदी छोटासा जीव असतो. बघूयात काय होतं, मी जाऊनच बघते आज समोर काय होतं तेच बघू देत. सो हे जे आहे ह्या कमीत कमी गोष्टी करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर जायंट विदिनला कमांड करा तुम्ही. या प्रकारे तुम्ही कमांड करू शकता. जायंट विदिन इज युअर माइंड. सगळ्यात मोठं असतं मन आणि मनाने जर काही ठरवलं तुम्ही तर तुम्ही काहीही करू शकता. म्हणजे अगदी तुमचं मनच ठरवतं म्हणून तुमच्या मनामध्ये एवढी भीती साठते आणि तुमचं मनाने जर ठरवलं तरच तुम्ही त्या भीतीतून बाहेर पडू शकता. आणि हे जे काही करायचंय ते समोरची व्यक्ती तुम्हाला कितीही जरी सांगितलं तरी तुम्हाला स्वतःलाच करायचंय. म्हणून स्वतः कसं कमांड करायचं स्वतःच्या या जायंट विदिनला, तर व्हिज्युअलाइज करा. व्हिज्युअलायझेशनची पॉवर वापरा. वर्बलाइज करा गोष्टी, इतरांशी बोला त्याबद्दल. इमोशनाइज करा, स्वतःचे इमोशन्सना जाणून घ्या. प्रेयराइज करा. वाटेल तेव्हा तुम्ही त्या गोष्टींवरती प्रार्थना करून स्वतःवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करा. ऍक्शनाइज करा. खरोखर ऍक्टिव्हेट करा त्या गोष्टींना की मी नेमकं आत्ता काय केलं पाहिजे, त्या गोष्टी सुरू करा करायला. आणि त्यामुळे बरेच बदल लक्षात येतील की काय होतंय. त्यानंतर काही महत्वाच्या स्टेप्स आहेत ज्यामध्ये आहे माइंडफुलनेस, ज्यामध्ये आहे ग्राउंडिंग टेक्निक्स आणि ज्यामध्ये आहे रिलॅक्सेशन. आता जेव्हा मेडिटेशन तुम्ही करत आहात दररोज, तुम्हाला माहिती आहे की मेडिटेशनमुळे काय काय होतं किंवा मेडिटेशन मध्ये तुम्ही नेमकं कुठल्या स्टेप्स घेता. तर माइंडफुलनेस हा सुद्धा एक पार्ट आहे मेडिटेशनचा, जिथे तुम्ही तुमचे पाचही इंद्रिय जी आहेत ती पूर्णपणे चालना देता त्यांना आणि पाचही इंद्रियांकडून जे काही ज्ञान मिळतंय ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. जसं की मला काय काय ऐकू येतंय मेडिटेट करताना किंवा मी काय काय जाणवू शकतो स्वतःवरती. म्हणजे मला एखाद्या गोष्टीचा टच असेल किंवा टेस्ट असेल किंवा स्मेल असेल, ह्या सगळ्या गोष्टी मला ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान होतंय. तर ह्या माइंडफुली करणं फार गरजेचं आहे. म्हणजे अगदी जेवण करत असाल तर जेवताना सुद्धा त्या प्रत्येक घासामधला जो काही स्वाद आहे तो तुम्ही जाणीवपूर्वकरित्या त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुमचं मन पूर्णपणे त्या गोष्टीकडे वळवलं पाहिजे. मग आपण अगदी ते गोड आहे, तिखट आहे च्या पलीकडे जाऊन की अरे त्याचं टेक्स्चर कसं आहे, ते सॉफ्ट आहे की कडक आहे, ते कुठल्या प्रकारचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण माइंडफुली करू शकतो. त्यानंतर एक ग्राउंडिंग टेक्निक. मी थोडंसं आटोपतं घेते इकडे. वेळ फार कमी आहे. 7:15 होत आलेले आहेत. तर ग्राउंडिंग टेक्निकमध्ये जिथे आपण म्हणतो की ग्राउंडशी रिलेटेड आपण जितकं स्वतःला जुळवून घेऊ शकतो. तर यामध्ये अगदी साधी गोष्ट करायची झाली तर तुम्हाला जर झाडांबद्दल प्रेम असेल किंवा नसेल, जरी असेल तरी पण करा, नसेल तरी पण करा. तर स्वतः आपण एखादं झाड लावू शकता, रोज त्याला पाणी घालू शकता, त्याच्याशी बोलू शकता, स्वतःच्या मनातला जो काही संवाद आहे तो त्या झाडाशी करू शकता. ही एक प्रकारची ग्राउंडिंग टेक्निक आहे. किंवा याच्या पलीकडे जाऊन जेव्हा मेडिटेशन करत असाल तेव्हा फ्लोअरवरती बसलेले असाल किंवा जिथे कुठे बसलेले असाल
तर तुम्ही ज्या गोष्टीवरती बसलेले आहात त्या गोष्टीवरती हात ठेवा आणि त्या फ्लोअरला किंवा ज्या गोष्टीवर तुम्ही बसलेले आहात त्या ठिकाणी, त्या खुर्चीवर किंवा जमिनीला तुम्ही हात लावून शरीराचा एक भाग समजून त्या गोष्टीशी आपण निगडीत आहोत हे स्वतःला सांगा आणि ते फील करा त्यावेळेला. त्यानंतर रिलॅक्सेशन जे मेडिटेशन थ्रू आपण बघतोच नेहमी, जे आपण नेहमी करतो इनफॅक्ट. तर प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन जसं मी म्हटलं, की जिकडे मसल टेन्स करणं आणि मग स्लोली रिलॅक्स करणं. तर हे हा एक प्रकार आपण अंमलात आणू शकतो. तर ह्या पद्धतीने आपण शरीराचा प्रत्येक पार्ट जो आहे तो हळूहळू टेन्स करायचा आणि हळूहळू रिलॅक्स करायचा, हे फार गरजेचं आहे. त्यानंतर फोकस, पॉवर ऑफ फोकस आणि पॉवर ऑफ इमॅजिनेशन बद्दल आपण क्विकली बघूयात. तर आपण जेव्हा मनाबद्दल बोलतोय तर आपल्या मनाची शक्ती बघा किती असते, की मी जे काही वाचतोय, जे आय सी व्हॉट आय रीड, मला दिसतं ते समोर, मी पिक्चराइज करू शकतो त्या गोष्टीला, किंवा आय फील व्हॉट आय रीड, मी ते जाणवू शकतो मला. जर मी वाचत असेन की लिंबू फार आंबट असतं किंवा ते पिवळ्या रंगाचं असतं, तर माझ्या समोर त्या लिंबाचं चित्र येतं किंवा मला त्याची चव जाणवते. ते जे जाणीव आहे ही मनच आपल्याला करून देतं. तर ही आहे पॉवर मनाची. इट्स लाइक अ मूव्ही इन माय माइंड. आय क्रिएट पिक्चर्स इन माय माइंड ॲज आय रीड. जसजसं मी पुढे वाचत जातो, त्या गोष्टीमधले, स्टोरीज मधले पिक्चर्स माझ्या समोर यायला सुरुवात होते. ती ही आहे मनाची शक्ती. मी काय काय करू शकतो. आय एम पिक्चरिंग, आय कॅन इमॅजिन माय मेंटल इमेजेस इन्क्लुडेड विथ दिस. तर पिक्चर करा स्वतःला, पिक्चर करा स्वतःच्या मनातल्या विचारांना, आणि जिथे तुम्ही अँझायटी पिक्चर करत आहात त्याच ठिकाणी, त्याच सिच्युएशन वरती जाऊन तुम्हाला काय पिक्चर करायचंय, की तुम्ही अगदी बिनधास्तपणे, धाडसीपणे तुम्ही त्या गोष्टीला सामोरं जात आहात, हे तुम्हाला पिक्चर करायचंय. तर ह्या गोष्टी इमॅजिन करणं आणि त्या फील करणं, त्या बघणं, बंद डोळ्यांनी बघणं. कमीत कमी तुम्ही जेव्हा फर्स्ट स्टेप घेत आहात तेव्हा तुम्ही बंद डोळ्यांनी ह्या गोष्टी आत्मसात करू शकता. आणि जिथे आपण कदाचित उघड्या डोळ्यांनी डायरेक्ट फेस नाही करू शकत आहेत, कदाचित बंद डोळ्यांनी आपण एका ठिकाणी बसून त्या सिच्युएशनला पुनरुज्जीवित करून तिथे जाऊन आपण ती गोष्ट पुन्हा लिव्ह करून त्यामध्ये त्या सिच्युएशन मध्ये जगून आपण काय करतो, मनाची एक प्रॅक्टिस करून देतो, की जर अशी सिच्युएशन आली तर मला काय करायचंय. तर त्या क्षणासाठी माझं मन तयार राहतं, माझी बुद्धी तयार राहते. तर ह्या गोष्टीसाठी आपण मन तयार करण्याची फार गरज आहे. तर हे प्रॅक्टिस करत राहा आणि त्यासाठी तुमचं एन्व्हायरमेंट स्कॅन करा. ज्या काही ऍब्सर्ड गोष्टी आहेत, ज्या मॅच होत नाहीयेत, जे रिअल नाहीये, जे अनरिअल आहे, माहिती आहे मनाला स्वतःला, तर त्या गोष्टी आयडेंटिफाय करा. सिम्युलेट करा स्वतःला, की मी काय करू शकतो, आणखीन काय पॉझिटिव्हली आणू शकतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पॉझिटिव्हिटी शोधा, अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. आणि प्रयत्न करून बघा, की मी हे जर केलं तर काय होईल. व्हॉट इफ आय डू दिस, लेट मी ट्राय डुईंग दिस. ऍक्टिव्हिटी आपण स्किप करूयात, पण जाता जाता मला उत्तरांची अपेक्षा आहे, की असं काय आहे जे पंखापेक्षा अधिक हलकं आहे. इमॅजिन करून बघा, असं काय आहे जे पंखापेक्षा अधिक हलकं आहे, परंतु जगातील सर्वात बलवान माणूस देखील त्याला जास्त काळ टिकवू शकत नाही. कोणी सांगू शकेल असं काय आहे? आपण दुसरं बघूयात. हे जरा सोपं आहे. इमॅजिन करून बघा. आता हे एक्सप्लेनेशन आहे एखाद्या गोष्टीचं, जिथे तुम्ही इमॅजिन करून तुम्ही स्वतःसमोर ते डोळ्यासमोर आणू शकता. तर मुळात हेच इथून साध्य करायचंय, की आपण विचार करतोय, इमॅजिन करतोय, की असं काय असू शकतं. मग आपण बऱ्याचशा गोष्टी पडताळून पाहतो. तर एका हिरव्या घराच्या आत एक पांढरे घर आहे. पांढऱ्या घराच्या आत लाल घर आहे. लाल घराच्या आत बरीच लहान मुले आहेत. ओळखा पाहू मी कोण. तर इथे तुम्ही सांगू शकाल का इथे काय आहे? फार सोपं आहे. टरबूज मॅडम, टरबूज. व्हेरी गुड. कलिंगड. कलिंगड. येस. तर तुम्ही अगदी बरोबर ते इमॅजिन करू शकला.
म्हणजे ही जी पॉवर आहे आपल्याला, ही प्रत्येक ठिकाणी आपण वापरू शकतो आणि ह्यातून आपण पॉझिटिव्हिटी निर्माण करू शकतो. हे एवढंच इथे सांगायचं आहे. मी सेल्फ हिप्नॉटिझमचा एक छोटासा टास्क घेणार होते, पण मला वाटतं की खूप वेळ झालेला आहे, 7:20 झालेले आहेत. तर याला खूप वेळ जाईल आपला, तर मी इथेच थांबते. मला आपण बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद. आणि सगळ्यांचे आभार. सगळ्यांनी मन लावून ऐकलत आणि रिस्पॉन्स दिलात. सो थँक्यू सो मच. तुम्हाला कधीही वाटलं की कुठल्याही इमोशन रिलेटेड असू देत, सोशली कुठल्या गोष्टींबद्दल असू देत, किंवा कुठल्याही प्रॉब्लेम बद्दल तुम्हाला काही डिस्कस करायचंय, किंवा फक्त तुम्हाला असं वाटतं की मला कोणाशी तरी बोलायचंय, माझ्या मनातलं सगळं काढून टाकायचंय, तर तुम्ही कधीही संपर्क करा, अपॉइंटमेंट घ्या, आपण बोलूयात, आपण त्याबद्दल विचार करूयात, आपण तो मिळून तो प्रॉब्लेम जो काही आहे त्यावरती सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करूयात. तर ह्या संपर्काच्या माध्यमातून तुम्ही हे करू शकता. मी ग्रुपवर सुद्धा आहे, सरांनी ऍड केलेलं आहे मला खूप आधीच. तर हे माझे ईमेल ऍड्रेसेस आहेत, जिकडे तुम्ही जर तुम्हाला सिक्रेटली बोलायचं असेल, पर्सनली काही गोष्टी अप्लाय करायच्या असतील, तर तुम्ही ते करू शकता. धन्यवाद रामकृष्ण सर आणि देवराम सर. काका नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा, आणि थँक्यू सो मच सगळ्यांना. विचारायचे असेल तर आपण प्रश्न लवकरात लवकर विचारावे. हॅलो. हा बोला. हा हॅलो. हा मी सुषमा बोलत आहे ठाण्यावरून. आजचा विषय जे होतं तसंच मला 15 दिवसापूर्वी तीच कंडिशन होती माझी. मनाची स्थिती घाबरल्यासारखं आणि काहीतरी असं वेगळं वाटत होतं. डॉक्टरकडे गेली, डॉक्टर म्हणे काही नाही, तुमचं मनाचं आहे, मनावरती तुम्ही हे करा कंट्रोल, बाकी काही न करता. तर मी आपलं मेडिटेशन, प्रार्थना आणि आपल्या गुरुजींनाही फोन केलं होतं, त्यांचं पण थोडं विचार घेतले होते. तर आता सध्या तर 2-3 दिवस झाले आराम वाटत आहे मला. आजचं सेशन तो माझ्या विषयाशी निगडीतच होतं. ऐकून मला बरं वाटलं. धन्यवाद. धन्यवाद. आणखी काय प्रश्न? हॅलो ताई. एन्झायटी ही आपल्याला होते आहे, ते मला असं वाटतं 100% लोकांना, जवळपास 99.9 लोकांना कळतच नाही. एक्झॅक्टली. मलाही असं म्हणजे मी पण अनुभवलं आहे की हे असं सगळं वाटतं आपल्याला, पण ही एन्झायटी आहे हे याच्याबद्दल मी पण अनभिज्ञ होते. तर याविषयी आपण सर्वसामान्यांना ही एन्झायटी आहे हेच कळायला पाहिजे, याच्याकरता आपण काय करू शकतो? ओके. मागच्या पण एका सेशन मध्ये मी ह्याबद्दल बोलले होते, सिम्पटम्स बद्दल, की एन्झायटीचे सिम्पटम्स काय असतात, जिकडे तुम्ही एखादी गोष्ट करण्याला धजावत नाही पटकन, किंवा त्याबद्दलची भीती असते, किंवा त्या भीतीबद्दल आपण म्हटलं तर आपले जे हात आहेत त्याला घाम सुटणं असेल, किंवा शरीराला घाम सुटणं असेल, किंवा धडधड करणं छातीमध्ये, किंवा खूप जास्त श्वास घ्यायला त्रास होणं, किंवा त्याही पलीकडे जाऊन चक्कर येऊन पडणं, किंवा सतत चक्कर येण्याचा त्रास असेल, किंवा आणखीन अशी बरेच आपण लिस्ट ऑफ सिम्पटम्स आहेत जे आपण हे करू शकतो, काउंट करू शकतो एन्झायटीच्या अंडर. तर बेसिक गोष्ट इथेच आहे की जर तुम्हाला एखादी गोष्ट करण्यापासून तुम्ही स्वतःला परावृत्त ठेवत आहात, तर त्या क्षणी तुम्हाला त्या गोष्टीचा अंदाज आला पाहिजे. पण आता याची इंटेन्सिटी जी आहे, जसं तुम्ही म्हणालात की एन्झायटी नॉर्मल माणसाला कळत नाही की ही एन्झायटी डिसऑर्डर मध्ये मोडली जाऊ शकते की नॉर्मल एन्झायटी आहे, कारण एन्झायटी ही प्रत्येकामध्ये असते, ती प्रत्येकामध्ये असण्याची गरजही असते, ती पॉझिटिव्ह सुद्धा असते. जसं आपण त्याचा निगेटिव्हिटी बद्दल बोललो आता, तसंच ती पॉझिटिव्ह सुद्धा असते, कारण तिच्याशिवाय आपण सकाळी उठून रोज प्रत्येक गोष्ट काम करायला सुरुवातच करत नाही. अरे हे मिस नको व्हायला, अरे माझी ट्रेन नको मिस व्हायला, मला पटकन तयारी करायची. तर ही छोटीशी एन्झायटी आहे जी आपल्याला
मोटिवेट करते, ही गरजेची आहे. पण जिथे मी माझी एन्झायटी नेगेटिव्हिटीकडे टर्न करते, की जिथे मी अरे मी आज जर प्रवास केला तर मी कोविड पॉझिटिव्ह येईल, ही जी एन्झायटी आहे ही नेगेटिव्ह एन्झायटी आहे. तर मी प्रिकॉशन काय घेऊ शकते हे मी त्यावेळेला स्वतःला कळलं पाहिजे. तर या नेगेटिव्हिटीकडे न जाता आपण त्या एन्झायटीवरती कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करतो. तर ही अशा संदर्भातली भीती जी कधी इंटेन्स होते हे आपल्याला कसं कळणार, जेव्हा तुमचं काम आहे, कुठल्याही दिवसभरातली जी कामं आहेत तुमची ते इंटरप्ट होत आहेत या भीतीमुळे, किंवा तुम्ही नेहमी करत असलेले जे टास्क आहेत त्यापासून तुम्ही स्वतःला फार वेगळं अलुप्त दिसत आहात, स्वतःच ऑब्झर्व करत आहात. कधी कधी आपण स्वतः ऑब्झर्व करत नाही या गोष्टी, जेव्हा आपण ते अनुभवत असतो. बरेचदा समोरची व्यक्ती सांगते, अरे काय झालं आज तू बोलत नाहीये माझ्याशी व्यवस्थित, अरे काय झालं 2-3 दिवस बघतोय आम्ही मूड तुझा ऑफ आहे. तर ह्या सगळ्यांमधून आपल्याला थोडीशी कुणकुण लागते की काहीतरी बिनसलेलं आहे मनाशी. तर ते नेमकं काय आहे, ती कदाचित अँझायटी असू शकते, ती कदाचित डिप्रेशन असू शकतं. तर ह्या गोष्टी बेसिकली काय आहेत हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक्सपर्टची मदत घेतलीच पाहिजे. आणि ती वेळेवर घेतली तर ते खूप चांगलं राहील, की ज्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लवकर रिकवर होऊ शकता, त्यामध्ये जास्त गुंत तुमचा मनाचा वाढत जात नाही आणि बाहेर पडायला पटकन मदत होते. तर अँझायटी असू दे, डिप्रेशन असू दे, कुठल्याही प्रकारचे हॅल्युसिनेशन, डिल्युजन्स असू दे, तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे आपण डायग्नोसिस करतो. तर यासाठी तुम्ही तात्काळ तज्ज्ञांची मदत घेणं हे अतिशय गरजेचं आहे. मग ती अँझायटी नेगेटिव्ह आहे किंवा पॉझिटिव्ह आहे हे जरी फाइंड आउट करायचं असेल तरी देखील तुम्ही तज्ज्ञांशी संपर्क साधा, काहीही हरकत नाही. माझा नंबर सुद्धा आहे, तुम्ही यावर कॉन्टॅक्ट करा किंवा सिम्पली तुम्ही टेक्स्ट मेसेज करून तुमची जी काही सिच्युएशन आहे तुम्ही एक्सप्लेन करा. आय कॅन कमेंट ऑन दॅट. किंवा मला वाटलं की आणखी खोलात जायची गरज आहे, हिस्ट्री घ्यायची गरज आहे, तर मी तुम्हाला सांगू शकेन की ठीक आहे आपण थोडा वेळ आणखी घालवूयात एकमेकांसोबत आणि बोलूयात नेमकं काय होतंय. आणि मग आपण ठरवूयात की ही खरंच म्हणजे लक्षात घ्यायची गरज आहे का, यावर ट्रीटमेंट करायची गरज आहे का, सो दॅट आपण मग त्या प्रोसेसला सुरुवात करू शकतो. थँक्यू. आणखी काही प्रश्न? हा, मी डॉक्टर भांडेगुच्चे बोलतोय. हा बोला सर. हा, हे आपलं जे स्टोन जे वापरतो ना आपण, रिंग फिंगर, हा फिंगर्स मध्ये जे स्टोन वापरतो, हा तर त्याचा कितपत उपयोग आहे आपल्या शरीराला? मी खरं तर स्टोन बद्दलची तज्ञ नाहीये, पण आय वुड टेल यू की मी स्वतः सुद्धा वापरते. माझ्या आईने ते मला घालायला दिलं म्हणून मी ते घालतेय. तर कारण माझा विचार काय आहे की हे स्टोन जे आहे ना, हे थोडं सायकोलॉजिकल सपोर्ट करतात आपल्याला, त्याचा स्टोनचा आपला तसा काही संबंध राहत नाही. इट डिपेंड्स. सायकोलॉजिकल असा संबंध मी मांडू शकते की जेव्हा मला सांगितलं की मी शांत राहू शकते हा पाचू घालून किंवा हे पुष्करास घालून, तर माझ्या डोक्यात ते बसलंय ना की मी हे घातलं तर मी शांत राहणार. हा बरोबर आहे, तेच हा माझा सायकोलॉजिकल इफेक्ट आहे, ह्याच्यामुळे मी शांत राहते आपोआपच. मग भले मी हे काढलं तर मग मी अशांत होणार, कारण माझं ते रिलेशन झालेलं आहे त्या गोष्टी, बिलकुल त्याला आपण असोसिएशन म्हणतो. आणि या स्टोनला हे पाचू म्हणतात का, या स्टोनला कोणतं म्हणतात, ज्याला स्टोनला माहित आहे तर तो त्यालाच थोडस त्याचा संबंध राहतो. पण ज्याला आता काहीच त्याला कोणतं स्टोन आहे हे माहित नाही, तर त्याला घालूनही आणि नाही घालूनही काही उपयोग नाही. बरोबर आहे. आणि अर्थात आपल्या आसपासच्या एन्व्हायरमेंटचा आपल्यावरती परिणाम होतच असतो. मी डिनाय नाही करणार पूर्णपणे की ह्या स्टोन्सने काही होतं किंवा नाही. सुवर्ण असू देत, चांदी असू देत, किंवा हवा असू देत, कापूर असू देत, या प्रत्येक गोष्टीचा आपल्या शरीरावर, आपल्या मनावर नेहमीच काही ना काही इफेक्ट असतो. तर हा इफेक्ट कसा आहे, त्याचं आपण कशा प्रकारे ऍब्झॉर्प्शन करू शकतो स्वतःसाठी किंवा स्वतःच्या एनर्जीसाठी, हे डिपेंड करतं. आणि त्यासाठी तुम्हाला तज्ञ व्यक्तीच मार्गदर्शन करू शकते. तर स्टोनसाठी मेटल विषयी आपण म्हणू शकतो, जसं सिल्वर आहे, कॉपर आहे, गोल्ड आहे, आयरन आहे, तर हे आपल्या शरीरामध्ये हे सर्व आहे आपल्या शरीरात, त्याच्यामुळे आपण त्याचा उपयोग केला तर ते आपल्याशी संबंधित. पाचही तत्व आपण वापरली पाहिजेत आणि ती आपण वापरतोच. इनफॅक्ट त्याचा इफेक्ट जाणून घेतला पाहिजे. आणखी काही प्रश्न? प्रश्न आहेत कोणाचे?
मी आभार प्रदर्शन सुरू करू. हो हो करा सर. काय नाही तसं मॅडमनी खूप छान माहिती दिली. काही प्रश्न तर नाहीये काही. हा तर थँक्यू मॅडम. खूप म्हणजे खूप सकाळी आज म्हणजे चांगली एक एनर्जी भेटली, ऊर्जा भेटली आणि नक्कीच तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचा आम्ही अंमलात आणून चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करून घेऊ. थँक्यू मॅडम. थँक्यू व्हेरी मच. ओके सर. माझं जीवनाचं तत्वज्ञान आहे. जीवन हे अतिशय सुंदर आहे. जीवन हे अतिशय सुंदर आहे आणि मी तसंच अनुभवतो. आणि माझ्या समोरच्या सगळ्यांच्या व्यक्तींकडून सर्व व्यक्तींकडून जीवन हे सुंदर असावं अशीच माझी धारणा असते. आज मी आभार प्रदर्शन करत आहे. मला आठवतं 1990 मध्ये वाशीला फळ मार्केटचं ओपनिंग झालं होतं. ते तिथे उद्घाटन झालंय. उद्घाटन झाल्यानंतर आभार प्रदर्शनाचं काम शरद पवार आलं. तर आभार प्रदर्शनामध्ये की खूप विस्तृत सगळ्यांचे आभार मानतात. त्यांनी एकच सांगितलं, डायसच्या समोरील आणि डायसच्या पाठीमागील, डायसच्या वरील सगळ्यांचे मी आभार मानतो. मी आज वेगळ्या प्रकारे आभार प्रदर्शन करत आहे. इथे वक्ते येतात, ते आपले विचार मांडतात आणि त्यांना कळकळीचं हे वाटत असतं की माझे विचार सगळ्यांपर्यंत जायला पाहिजेत आणि त्या विचाराचं अनुकरण करायला पाहिजेत आणि त्यांच्या विचारांचं अनुकरण करावं म्हणून मी 4 गोष्टी सांगतात. थोडक्यात सांगणार आहे, मी जास्त लांब लक्षण नाही करणार आहे. तर एक की त्यांचा आचार्य विनोबाजी भावे होते, त्यांना अटक केलं होतं. त्यांना 10 बाय 12ची खोली होती आणि अंधारी खोली होती, परंतु त्यांना 10 किलोमीटर रोज वॉकिंग करायचं असतं. म्हणून ते काय करायचे की त्यांनी पावलं मोजलेत, या टोकापासून त्या टोकापर्यंत किती होतात आणि 10 किलोमीटर मध्ये मला किती फेऱ्या कराव्या लागतील. तर ते अंधाऱ्या खोलीमध्ये सकाळी उठून तेवढ्या फेऱ्या करायच्या, तर त्यांचं 10 किलोमीटर वॉकिंग होत होतं. नंबर 2, एक माझा मित्र मला काय की रात्री कधी पण फोन करतात, पेशंट कोरोना बद्दल वगैरे फवारतात आणि ते त्यांचे मला एक माहिती आहे की त्याच्यावर एकच उपाय की ते घाबरलेले असतात. म्हणून मला रात्री 2 वाजता फोन केला तरी मी त्यांना सांगतोय की तुला कोरोना झालेला नाही आणि तू त्याच्यामधून मुक्त होणार. एक माझा सोनीपतचा मित्र होता, तर त्यांनी सांगितलं, स्वामीजी मैं एडमिट हो गया, हॉस्पिटल में एडमिट हो गया, मैं प्लेयर हूँ वगैरे वगैरे त्यांनी सगळं सांगितलं आणि आता माझं खेळणं वगैरे बंद होऊन झालं, माझा मृत्यू होईल. मी त्याला रात्री 2 वाजता सांगितलंय की तू आज जितका प्लेयर आहे, म्हणजे त्याचा तो ऍथलेटिक्स वगैरे होता, त्याची धावायची होता, जी एक्सरसाइज वगैरे होते, तर तुझी सगळी एक्सरसाइज होईल आणि तू याच्यामधून पूर्ण मुक्त होईल आणि जितकी तुझी आतापर्यंतची प्रॅक्टिस होते त्याच्यापेक्षा अधिक तुझी प्रॅक्टिस होईल. तो कसं होईल? म्हटलं बघ, तू कॉटवर आहे 24 तास, बाकीचे सगळे नियम आहेत तर ते पाळवायचे. रोज तू एक्सरसाइज करत होता, तर तिथे कॉटवर झोपलाय तरी सांगायचं, म्हणाले मी धावत आहे, मी ह्या पॉइंट पासून त्या पॉइंट पर्यंत गेलेला, मी आता माझा स्पीड वाढलेला आहे, माझा हे झालेला आहे. तर ज्याचा तो 10 किलोमीटरचा ट्रॅक होता, तर तो मनातून हे करत होता आणि तो पुन्हा परत येत होता. ज्या सगळ्या एक्सरसाइज होत्या तर तो मनाने सांगत होता आणि मनाने सांगून त्याच्यानंतर मग ते सगळं तो पिरियड झाल्यानंतर, अर्धा 1 तासाचा पिरियड झाल्यानंतर तो इतकं थकून जाता, दमून जायचा आणि तो शवासनमध्ये राहायचा आणि त्याला वाटतं तो प्रत्यक्ष ग्राउंड मध्ये आहे अशी ती एक्सरसाइज तो करत होता. 14-15 दिवसाचं त्याचं हे क्वारंटाईन निघून गेलं. त्याच्यानंतर घरी पण त्याला राहावं लागलं काही कारणास्तव. 1 महिन्यानंतर तो इतका फिट होता
30 दिवसाआधी जितका फिट होता त्याच्यापेक्षा अधिक फिट होता. त्यांनी प्रत्यक्ष ग्राउंडवर पाय टाकलेला नव्हता, कुठे एक्सरसाइज करायला गेलेला नव्हता, काही एक्सरसाइज केल्या नाही, पण तो इतका फिट होता कारण की त्यांनी मनाला सगळे आदेश दिले होते. तिसरं उदाहरण हे सगळ्यांनी करण्यासारखं आहे. आई वडील त्यांच्याकडे लहान बाळ असतो, मोठा मुलगा असो वगैरे, तुम्ही काय करायचं असतं की तुमच्या ज्या इच्छा आहेत, जर माझी जर इच्छा असेल की माझ्याकडचा जर मुलगा तो कितीही वयाचा असेल, तो झोपायच्या आधी, झोपल्यानंतर आणि झोपायच्या आधी झोपल्यानंतर आणि उठायच्या आधी ही क्रिया करायची. झोपल्यानंतर अवघे 5 मिनिटाच्या आत तुम्हाला, मला जर असेल की हा व्यक्ती माझा मुलगा आहे, तर त्यांनी तो प्लेयर व्हावा म्हणून त्याच्या कपाळावर असे बिलकुल मातीचं जसं मऊ स्पर्श असतो तर तसं स्पर्श करा आणि माझा बाळ स्पोर्ट्समन होणार आहे, माझा बाळ स्पोर्ट्समन होणार आहे, माझा बाळ स्पोर्ट्समन होणार आहे. 3 वेळा फक्त केलंय. रात्रभर त्यांनी झोपलं, ही क्रिया सतत त्याच्या मनामध्ये, अंतर्मनामध्ये ती चालू असतं. तो सकाळी उठायच्या 5 मिनिटं आधी पुन्हा हीच क्रिया तुम्ही करा. ही फक्त तुम्ही 24 तासामधून 2 वेळा करा. 24 तास त्याच्या अंतर्मन जे असतं ते सांगत असते की तू ह्या गोष्टी करायच्या आहेत, तुला खेळाडू व्हायचा आहे, IAS ऑफिसर काही व्हायचं, त्याची ही तुम्ही मनाला ती आदेश दिलेला आहे, हा तुम्ही क्रिया करा. त्याच्यानंतर त्या मुलामध्ये तशाच वृत्ती होतात आणि तो खेळाडू, मला जर वाटत असेल तर खेळाडू बनायचं तर तो खेळाडू बनेल. जी इच्छा आपण प्रकट केली असेल तर ती होत असते. हा अनुभव आहे, सगळ्यांनी करून बघा. आपल्याकडे 1 महिन्याचा मुलगा आहे, 1 महिन्याचं बाळ आहे, 5 वर्षाचं आहे, 10 वर्षाचा आहे आपला मुलगा आहे. त्याच्यासाठी तुम्ही मुलावर मुलीवर प्रयोग करून बघा आणि याचा अनुभव घ्या. चौथं उदाहरण माझं, मी नेहमी सांगत असतो, आपल्या शरीरामध्ये एक डॉक्टर आहेत आणि तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर प्रार्थना करा. मी माझी प्रार्थना करतो. माझं वय 70 वर्ष आहे. माझ्या शरीराने मला इतक्या वर्ष स्वस्थ ठेवलंय, निरोगी ठेवलंय. मी तुझे आभार मानतो. माझं शरीर स्वस्थ आणि निरोगी ठेवलं त्याबद्दल तुझे आभार मानतो. 3 वेळा सकाळी प्रार्थना करा, 3 वेळा झोपायच्या आधी प्रार्थना करा. इतका चमत्कार होईल. हे मन इतकं बलवान आहे, ह्या सगळ्या ह्या गोष्टी होतील. तर ह्या 4 उदाहरणाद्वारे मी आजच्या वक्त्यांचं जे विचार आहेत तर ते आपण अंगीकारावं, हीच माझी त्यांच्या प्रती आभार प्रदर्शन आहे. तर आजचा वर्ग आपला संपलेला आहे.